मांजरेवाडी येथील हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याच्या घटनेतील आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असल्याचं समजतंय। संबंधित मुलीवर अत्याचार झाले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे महाविद्यालयाने अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला। तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी दुपारी मिळून आला होता। या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्ष 29 राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। खेड न्यायालयानं या आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीनं पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने नकार दिल्यानं आरोपीनं पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला। तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 150 फूट ओढत नेऊन टाकला, अशी आरोपीनं कबुली दिली असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे। आता या घटनेतील नेमके आणखीन वास्तव काय असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते का याबाबत डॉक्टरांकडून पीएम रिपोर्ट येणं बाकी असून आरोपी उलटसुलट उत्तरं देत आहेत। याचा कसून तपास सुरू आहे। 2 दिवसात सत्य बाहेर येईलच, यासाठी आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असल्याचं खेड पोलिसांनी सांगितलंय। यातील नराधम आरोपीला कठोर शासन व्हावं अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे। यासाठी काही संघटनांनी आंदोलनाचा पवित्राही घेतलाय।